विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण साहित्याचा आपण अभ्यास करत आहात. त्याचबरोबर आपल्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये मानव विद्या आणि ललित कलांचा परिचय असा एक अभ्यासक्रम आहे. ग्रामीण साहित्य आणि ललित कलांचा परिचय या दोन्हीही शिक्षणक्रमासाठी ही आजची चर्चा अतिशय महत्वाची आणि मूलभूत अशी ठरणारी आहे. आणि आजच्या चर्चेसाठी समीक्षक आणि लेखक असलेले दोन ख्यातकीर्त अशी मंडळी आपल्याकडे आलेले आहेत. नागनाथ कोतापल्ले सर आणि डॉक्टर आनंद यादव सर. अनेक वेळेला आपण लेखक म्हणजे कसा असतो, कलाकृती कशी असते, आपलं लेखकाचं आणि कलाकृतीचं नातं कसं असतं, रसिक आणि समीक्षक याबरोबरच अभिरुची असे शब्द वारंवार ऐकत असतो. हा संपूर्ण वाङ्मय व्यवहार कसा असतो हे आजच्या चर्चेमधून आपण जाणून घेणार आहोत. आनंद यादव सर, कलावंत आणि कलाकृती याचं नातं कसं असतं याविषयी आपण बोलाल का? कलावंत म्हणजे साहित्यिक कलावंत आणि साहित्यकृती म्हणजे कलाकृती, एवढा मर्यादित अर्थ आपण जर घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की कोणत्याही कलावंताची कलाकृती ही त्याची अशी खास त्याच्या व्यक्तिमत्वाची निर्मिती असते. म्हणजे त्याचं ते अपत्यच असतं, एका दृष्टीने ते मूल असल्यासारखं असतं. तर तेव्हा कलावंताची निर्मिती ही त्या निर्मितीचा कलावंत हा बापच असतो, जनकच असतो. म्हणून आधुनिक मराठी साहित्याचे जनक वगैरे शब्दप्रयोग आपण करतो ना, तर तेव्हा हे नातं प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला वाटतं एवढाच अर्थ आपल्याला अभिप्रेत असला तरी हे नातं फार गुंतागुंतीचं असतं. कारण कलावंतावर त्याच्या व्यक्तिमत्वाचा तर परिणाम झालेलाच असतो त्याच्या निर्मितीवर, साहित्य निर्मितीवर. पण त्याचबरोबर तो ज्या समाजात वावरत असतो, ज्या संस्कृतीमध्ये वावरत असतो, ज्या वाङ्मयीन वातावरणात तो वावरत असतो, त्या वातावरणाचा, त्या संस्कृतीचा, त्या भोवतालच्या वातावरणाचा संबंध त्याच्या लेखनावर सुद्धा परिणाम होत असतो. कारण लेखनाची प्रक्रिया ही एका अर्थानं जशी वैयक्तिक पातळीवरची असते तशी ती वाङ्मयीन पातळीवरची आणि सामाजिक पातळीवरची असते. म्हणजे साहित्य निर्मितीचा हेतू नुसता कलावंताशी नसतो, तर तो कलावंत ज्या संस्कृतीत वाढला त्या संस्कृतीशी, ज्या समाजात वाढला त्या समाजाशी, आणि ती कलाकृती ज्या वाङ्मयीन वातावरणात तयार झाली त्या वातावरण निर्मितीशी त्या साहित्यकृतीचा संबंध असतो. कोतापल्ले सर, कलावंताचा अनुभव कलाकृतीमध्ये व्यक्त होताना जी प्रक्रिया होते त्या वाङ्मय निर्मितीच्या प्रक्रियेविषयी थोडंसं सांगाल का? एक तर काय आहे की कलावंत जेव्हा अनुभव व्यक्त करतो असं आपण म्हणतो, तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वाने अनुभव अनेक ठिकाणावरून मिळवलेले असतात. म्हणजे ते त्याला आलेले वैयक्तिक अनुभव तेवढेच असतात असं नाही, तर वेगवेगळ्या पद्धतीने तो अनुभवांचं ग्रहण करत असतो. एका अर्थाने त्याचं व्यक्तिमत्व ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अनुभवाने समृद्ध होत असतं. म्हणजे काय होत असतं की प्रत्यक्ष त्याच्या जीवनामध्ये आलेला अनुभव हा तर एक महत्वाचा भाग असतोच, परंतु याहीपेक्षा समाजामध्ये वावरत असताना, समाजामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने वावरतो, वेगवेगळ्या नात्याने वावरतो. म्हणजे घरामध्ये, कुटुंबामध्ये वावरतो, समाजामध्ये आपण वावरतो, शिक्षक म्हणून वावरतो किंवा इतर आणखी पद्धतीने वावरतो. आणि हे सगळं करत असताना आपण सजगपणे जीवन बघत असतो. या सगळ्या ठिकाणावरून आपल्याला अनुभव येत असतात. म्हणजे ती काही स्वतःचे एकट्याचे अनुभव असतात कलाकृतीमध्ये आलेले असं असत नाही. तसं जर झालं असतं तर मग युद्धाचे अनुभव व्यक्त करता नसते आले किंवा आणखी इतर जीवनातले अनुभव मांडता आले नसते. याचा एक अर्थ कसा आहे की कलावंत हा एका अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्याकडे अनेक गोष्टी किंवा मिळवत असतो. तो त्याला गंगाधर गाडगे यांनी एरियल असं म्हटलेलं आहे की एरियल ज्याप्रमाणे हवेतून अनेक गोष्टी शोषून घेतं, तसं कलावंत सुद्धा अनेक ठिकाणावरून अनेक गोष्टी मिळवत असतो. त्याच्यातून त्याचं एक व्यक्तिमत्व समृद्ध होत जातं, तयार होत जातं. आता हे जेव्हा प्रत्यक्ष तो लिहायला बसतो तेव्हा त्याच्यात एक गोष्ट महत्वाची अशी झालेली असते की त्याच्या व्यक्तिमत्वाचं त्या अनुभवाशी नातं तर असतंच, पण ते वैयक्तिक पातळीवरचं असत नाही. म्हणजे एखादा अनुभव त्याच्या जीवनातला असू शकेल, पण तो त्याच्या जीवनातला म्हणून येत नाही. तर त्याचे जे वैयक्तिक नातेसंबंध असतात त्या अनुभवाशी, ते नातेसंबंध तोडले गेलेले असतात किंवा ते नाते एका अर्थाने त्या आपल्याच अनुभवाकडे आपणच त्रयस्थपणे बघायचं
आपणच रचनाकार म्हणून बघायचं, त्याची एक उत्तम अशा प्रकारची मांडणी करायची. कारण साहित्यकृती म्हणजे नुसते अनुभव असत नाहीत ना, तर तिथे एक रचना असते, विशिष्ट अशा प्रकारची भाषा असते, शैली असते, कथानक असतं, त्या सगळ्यांची एक संविधानक असतं. तेव्हा ही सगळी रचना करणं हा एक कलावंत म्हणून एक भाग असतो. आणि ही रचना करत असताना आपोआपच आपलं जर त्या अनुभवाशी आपलं जे नातं असतं, वैयक्तिक अशा प्रकारचं नातं, हे नातं क्रमाक्रमाने संपत जातं. याला एक फार चांगला शब्द अभिनव गुप्तांनी वापरलेला आहे. अभिनव गुप्ता असं म्हणतो की साहित्यात आलेले अनुभव त्यांना एक साधारणीकरणाची पातळी मिळालेली असते. तेव्हा माझे अनुभव हे माझे असतात आणि तरीही ते केवळ माझे असत नाही, अशी प्रक्रिया घडते. कारण कलाकृतीमध्ये निर्मिती करायची असते आणि निर्मितीच्या म्हणून गरजा असतात आणि म्हणून त्या निर्मितीच्या गरजांच्या अनुषंगानं मी जेव्हा माझे अनुभव प्रकट करायला लागतो तेव्हा त्याचं स्वरूप संपूर्णतः बदलून गेलेलं असतं. सर, आपल्या झुंबीमध्ये आपला जो व्यावहारिक अनुभव आहे तो कलात्मक पातळीवर जाताना जी निर्मिती प्रक्रिया आपल्याला अनुभवाला आली त्याविषयी आपण थोडंसं सांगा. जरूर मी सांगेन तुम्हाला. असं पहा की आता कोत्तापल्ले सरांनी तुम्हाला व्यावहारिक अनुभव आणि कलात्मक अनुभव असं आपण त्याला म्हणतो, त्याच्यातला थोडासा फरक तुम्हाला सांगितलेला आहे. हा फरक एकूण जे ललित साहित्य असतं म्हणजे कादंबरी असते, कथा असते, कविता असते, नाटक असतं, याच्यामध्ये तो अनुभव अलिप्ततेनं घ्यावा लागतो. एवढंच नव्हे तर अनुभव म्हणजे काय, त्याचे घटक कोणते, त्यातलं नाट्य, त्यातलं काव्य, त्यातला विनोद, त्यातल्या संवेदना, त्यातले विचार, त्यातलं चिंतन, भावना, हे सगळे अनुभवाचे घटक असतात. त्याच्यावरही कलावंताला चिंतन करावं लागतं. म्हणजे नुसताच आला अनुभव आणि घातला साहित्यामध्ये अशा रीतीनं निर्मिती होत नाही. आता हे सगळं कथा, कादंबरी, कविता, नाटक या ललित साहित्य प्रकाराच्या बाबतीत झालं. पण झोंबी हे जे माझं पुस्तक आहे हे आत्मचरित्राचं पुस्तक आहे. आणि ह्या आत्मचरित्राच्या पुस्तकामध्ये मला कुठंतरी हे माझे अनुभव आहेत हे सूत्र मला सोडता येत नाही. पण त्या माझ्या अनुभवावर जर मी कादंबरी लिहिणार असेल तर मला ते सूत्र वगळावं लागतं. कारण ते कादंबरी म्हणजे माझं आत्मचरित्र होता कामा नये. म्हणून त्यामध्ये जो सार्वत्रिकतेचा माझा जो शब्द तुम्ही वापरला ते घटक कोणते आहेत हे कादंबरीचं लेखन करताना मला त्या अनुभवाकडे बघून या पद्धतीनं त्याचं लेखन करावं लागेल. आणि आत्मचरित्राकडे बघताना मला असं बघावं लागेल की असा अनुभव मला जो आला किंवा अशा अशा प्रकारच्या अनुभवासंबंधी आता मला लिहायचं आहे तर मला असं का वाटत होतं, वडिलांचा मला का राग येत होता, आई मला नको नको का वाटत होती, घर मला नको नको का वाटत होतं, याचा विचार मी त्यावेळी केलेला नसतो. पण आज मी तो अलिप्तपणानं करू शकतो. आणि मी जर तो अलिप्तपणानं आज केला तरच माझ्या आत्मचरित्राची म्हणजे माझ्या जीवनाची जी हकीकत आहे, हकीकत म्हणजे आत्मचरित्र नव्हे, लक्षात आलं का, तर त्या हकीकतीला जर अनुभवाचं रूप यायचं असेल म्हणजे वाङ्मयीन अनुभवाचं खऱ्या अर्थानं अनुभव आपण ज्याला म्हणतो त्या अनुभवाचं रूप यायचं असेल तर त्याच्यावर माझी विचाराची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे की मला हे रिलेशन्स माझं आईचं, माझ्या घराचं, माझ्या वडिलांचं, माझ्या शेतीचं माझं जे रिलेशन आहे त्यावेळी मला तसं तसं वाटत होतं, त्यावेळीचा शोध घेऊन मला त्याची पुनर्निर्मिती करावी लागते. तर ती निर्मिती एका बाजूला तुमचीही राहते आणि दुसऱ्या बाजूला वाचकांचीही राहते. आणि त्या पद्धतीनं मी आत्मचरित्राचं लेखन केलेलं आहे. आता जाधव सरांनी झोंबीविषयी बोललं आणि झोंबीच्या निमित्तानं अनुभव व्यक्त होण्याच्या प्रक्रियेविषयी बोललेला आहे. कोत्तापल्ले सर, आपण गांधारीचे डोळे ही कादंबरी लिहिलेली आहे. आत्मचरित्रात व्यक्त होणारा अनुभव आणि कादंबरीत व्यक्त होणारा अनुभव याच्यामध्ये निश्चितच फरक असणार आहे. तेव्हा गांधारीचे डोळे याविषयी आपण थोडंसं बोला, त्याच्या निर्मिती प्रक्रियेविषयी थोडंसं सांगा. साधारणतः गांधारीचे डोळे ही जी कादंबरी आहे तर ही ग्रामीण भागाशीच निगडीत अशा प्रकारची आहे, ग्रामीण जीवनातल्या अनुभवाशी आहे. ही कादंबरी जेव्हा मी लिहिली तेव्हा मला एक असं वाटत होतं की आपला संपूर्ण समाज हा पराक्रमशून्य असा झालेला आहे, संवेदना शून्य झालेला आहे, बधीर झालेला आहे. समाजामध्ये अनेक अन्याय घडतात, अत्याचार घडतात, परंतु हा समाज त्याच्या प्रत्युत्तरादाखल किंवा त्याच्यासाठी काही करत नाहीये. म्हणजे मुख्यतः गांधारीचे डोळे मधला माझा जो अनुभव आहे तो हा अनुभव आहे.
म्हणजे महाभारतातलं मी प्रतीक वापरलेलं आहे की गांधारीनं आता काही पाहायलाच नको म्हणून तिचं डोळ्यावरती जशी पट्टी बांधलेली होती, त्या पद्धतीने आमच्या समाजातला विचारवंत असणारा वर्ग, आमच्या समाजामधला करता धरता अशा प्रकारचा वर्ग, त्याला सगळं दिसत असतं, त्याला सगळं माहीत असतं, परंतु तो जणू काही आपल्याला कळतच नाही अशा पद्धतीने वागत असतो. एका अर्थाने तो गांधारीचंच रूप त्यांनी धारण केलेलं असतं. हा मुख्यतः माझा अनुभव होता आणि हा अनुभव मी अनेकदा घेतलेला होता. म्हणजे उदाहरणार्थ बीड ह्या नावाच्या गावामध्ये मी होतो, त्या ठिकाणी काही सामाजिक चळवळींच्या मध्ये, काही शैक्षणिक चळवळींच्या मध्ये मी प्रत्यक्ष कामही करत होतो आणि मला असं वाटत होतं की समाजातले हे जे कोणी करते धरते लोक आहेत यांनी ह्या प्रश्नावरती मार्ग काढला पाहिजे अशा पद्धतीने मला वाटत होतं. परंतु ते मात्र आपले हितसंबंध दुखावले जातील या भीतीपोटी या सगळ्या अन्यायांच्याकडे वगैरे दुर्लक्ष करतात. हा माझा मूळचा अनुभव आहे. तर आम्ही शंढ झालेलो आहोत हे मला सांगायचं होतं आणि त्यासाठी म्हणून मी विचार करत असताना मला असं लक्षात आलं की आपल्याला काही एक प्रतिकात्मक योजना करावी लागेल आणि म्हणून त्याच्यामध्ये मी तृतीयपंथी व्यक्ती त्याची निर्मिती केलेली आहे. म्हणजे या कादंबरीमध्ये घडलेलं असं आहे की एका स्त्रीवरती अत्याचार झालेला आहे आणि ह्या स्त्रीला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून जे लोक प्रयत्न करतायत तेच मुळी राजकारण करतायत. म्हणजे त्यांना त्या स्त्रीला न्याय वगैरे काही मिळवून द्यायचं नाही, त्या प्रश्नाचं भांडवल करून त्यांना राजकारणामध्ये प्रस्थापित व्हायचं आहे आणि त्यांच्या राजकारणातले हितसंबंध त्यांना साधायचे आहेत आणि ह्या पद्धतीने ही कादंबरी विकसित होते. तेव्हा हे दोघेही संवेदनशील जर असते या राजकारणामध्ये असणारे लोक तर कदाचित त्या स्त्रीला न्याय मिळाला असता, पण हे दोघेही पुरुष असून सुद्धा षंढासारखं वावरतात म्हणून मग षंढ हाच त्याच्यामध्ये नायक म्हणून मी आणलेला आहे. आणि एका अर्थाने आता तुम्हाला असं लक्षात येईल की माझा एक अनुभव आहे आणि हा अनुभव मला व्यक्त करण्यासाठी मग मला एक तृतीयपंथी व्यक्ती त्या ठिकाणी निर्माण करावी लागली. मला यापुढे जाऊन असं विचारायचं आहे की कलावंतानं भूमिका स्वीकारावी का, कलावंतानं एक भूमिका घेऊन लिहावं का असं आपल्याला वाटतं का, आणि अशी भूमिका घेऊन जेव्हा कलावंत लिहितो तेव्हा कलात्मक अनुभवाला काही बाधा येते का? याच्यामध्ये दोन प्रश्न एकत्र आलेले मला जाणवतात. उदाहरणार्थ कोत्तापल्ले सरांनी जी एक भूमिका घेतली ती कलात्मक भूमिका होती, कारण ते जीवन पाहत असताना, समाज पाहत असताना त्यांना काही एक विशिष्ट त्याची दिशा किंवा विशिष्ट एक त्या समाजाच्या अनुभवाचा एक अन्वयार्थ विशिष्ट लागला, ही एक गोष्ट. आणि कलावंताला त्या अनुभवाचा एक अर्थ कळत असतो, त्याशिवाय त्याला कादंबरी लिहिताच येत नाही किंवा साहित्यकृती निर्माणच करता येत नाही. ही नेहमीचीच भूमिका असते. पण बांधिलकी हा जो शब्दप्रयोग आहे हा जरा वेगळ्या प्रकारचा शब्द आहे. विशेषतः सामाजिक बांधिलकी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तुम्ही अनुभवाच्या अगोदर समाजाचा विकास कोणत्या पद्धतीनं होणार आहे याचं एक तत्वज्ञान तयार केलेलं असतं, सिद्ध केलेलं असतं. लक्षात आलं का? आणि असं झालं तरच समाजाचा विकास होईल असं तुम्हाला वाटत असतं. आणि त्या भूमिकेतून तुम्हाला येईल तो प्रत्येक अनुभव केवळ त्याच भूमिकेतून तुम्ही पाहता किंवा तो अनुभव त्या भूमिकेच्या बोळकांडीमध्ये तुम्ही घालता आणि त्याला त्या बोळकांडीचा आकार उकार देण्याचा प्रयत्न करता. म्हणजे शर्ट अगोदर शिवलेला असतो आणि अंग त्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केलेला असतो. लक्षात आलं का? ही बांधिलकीची भूमिका आहे. आणि कोत्तापल्ले सरांची भूमिका अशी आहे की माझ्या व्यक्तिमत्वाला अनुकूल अशा प्रकारचा शर्ट हा असा असायला पाहिजे. लक्षात आलं का? म्हणजे बांधिलकी जेव्हा सामाजिक अनुभवाचं तत्वज्ञान अगोदर तयार असतं आणि जेव्हा त्यात अनुभव कोंबले जातात तेव्हा सामाजिक बांधिलकी येते आणि आलेले अनुभव त्याचा एक अन्वयार्थ लागतो तेव्हा ती बांधिलकी नसते, तो अनुभवाचा सिग्निफिकन्स असा मी म्हणतो. म्हणजे त्या अनुभवाची अर्थपूर्णता त्याला कळलेली असते. तेव्हा हे दोन प्रश्न वेगळे आहेत. आता मराठीमध्ये बांधिलकीचं साहित्य भरपूर आहे. कित्येक वेळेला असं असतं, पहा, गुलाबाचं फूल एक उदाहरण आपण घेऊ. गुलाबाचं फूल कशासाठी जन्माला येतं तर कुठल्या तरी तरुण प्रियकरला काय वाटणार की हे माझ्या प्रियेच्या केसात घालण्यासाठी हे जन्माला आलेलं आहे, म्हणजे तो गुलाबाच्या फुलाचा तेवढ्यासाठीच उपयोग करेल.
एखादा मेडिकलचा माणूस म्हणेल, नाही त्याचा गुलकंद चांगला होतो म्हणून आम्ही हे सगळे गुलाब पिकवत असतो. लक्षात आलं का? पण गुलाबाचं फुल बिचारं ते स्वतःचा एक स्वभाव म्हणून आकाराला आलेलं असतं. पण लोक त्या गुलाबाच्या फुलाचा उपयोग गुलकंदासाठी किंवा प्रियेच्या केसात घालण्यासाठी उपयोग करून घेत असतात. बांधिलकीतून निर्माण होणारं साहित्य हे अशा प्रकारचं असतं. म्हणजे ते अनुभवाचं गुलकंदच करतात किंवा अनुभवाला ते प्रियेच्या ह्याच्यात घालण्यासाठी, समाजाच्या विकासासाठी. तेव्हा बांधिलकीतून निर्माण होणार साहेब, आम्ही त्याला कंट्राइव्ड म्हणतो. कंट्राइव्ड म्हणजे पूर्वनिश्चित भूमिकेतून दिशा दिले गेलेलं साहित्य असं त्याला म्हणतो. त्यामुळं ते साहित्य वाचताना एकदा तुमच्या वाचून ओळखीचं झालं की तो बांधिलकीवाला साहित्यिक काय साहित्य निर्माण करणार आहे हे समाजाला माहिती होतं. मग त्याचं साहित्य पुढं वाचलं जात नाही, ते ओळखीचं वाटायला लागतं. हा आरंभ कसा करणार, मध्य कसा करणार आणि शेवट कसा करणार याचं ठरलेलंच असतं. लक्षात आलं का? तर तेव्हा बांधिलकीवालं साहित्य हे जे असतं हे बांधिलकीवालं साहित्य हे साधन म्हणून वापरलं जातं. पण साहित्याची भूमिका ही साधनीभूत असत नाही, ती साध्यरूप असते. कारण मानवी अनुभवाचा संचय तिथं करायचा असतो आणि त्याची अर्थपूर्णता तिथं उलगडून दाखवायची असते. हा थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. कोतापल्ले सर, भवभूतीने असं म्हटलेलं आहे की मला समानधर्मी वाचक मिळेल. तेव्हा मला असं विचारायचं की कलावंत आणि रसिकाचं नातं काय असावं? काय आहे साहित्य काय किंवा कुठलीही कला ह्या नेहमीच आपण सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत असणारी गोष्ट आहे असं म्हणत असतो. तेव्हा ही एक सांस्कृतिक घटना असते. म्हणजे एखादी चांगली कादंबरी निर्माण होणं, एखादी चांगली कलाकृती निर्माण होणं, तर ही एक सांस्कृतिक घटना असते. त्याचवेळी ती एक सामाजिक घटनाही असते. ती अशा अर्थाने की त्या समाजामध्ये ती निर्माण झालेली असते. म्हणजे उदाहरणार्थ रशियन समाज आहे, तर रशियन समाजामध्ये एखादी कलाकृती निर्माण होते. महाराष्ट्रीयन समाज असेल तर महाराष्ट्रीयन समाजामध्ये एखादी कलाकृती निर्माण होते. महाराष्ट्रात निर्माण होणारी कलाकृती ही रशियन समाजाला आवडेल, पण ती आणि तशीच कलाकृती रशियन समाजात निर्माण होणार नाही, हे आपण लक्षात घ्या. त्याचं कारण असं की प्रत्येक प्रदेशाचा, प्रत्येक देशाचा समाज हा वेगळा असतो आणि एका व्यापक अर्थाने तो जो समाज असतो हा समाज त्या साहित्याच्या निर्मितीसाठी कारणही होत असतो. म्हणजे एका अर्थाने डॉक्टर यादव जसं म्हणाले की लेखक आणि कलाकृती यांचा एक अपत्य आणि पिता असा संबंध जसा असतो, तसं समाज हाच मुळे त्या कलाकृतीचा निर्माता असतो. पण हे नातं मोठं गमतीचं आहे की समाजाकडून कलाकृती निर्माण, म्हणजे लेखक लिहितो पण त्या समाजामधूनच तो आलेला असतो आणि या अर्थाने समाजाकडून त्याची निर्मिती होते. पण कलाकृती निर्माण झाल्यानंतर तिचे परिणाम समाजावरती होण्याची शक्यता असते. एका अर्थाने साहित्यकृती किंवा कलाकृती आणि समाज यांच्यामध्ये एक सतत आदान प्रदान चाललेलं असतं. आता याचं एक चांगलं उदाहरण सांगायचं झालं तर असं सांगता येईल पहा की महाराष्ट्र हा उदार आहे, महाराष्ट्र हा प्रगतिशील आहे, महाराष्ट्र हा पुरोगामी असं पुष्कळदा बोललं जातं इतर प्रांताच्या तुलनेमध्ये. तर मला ह्याची अनेक कारणं असतील. या ठिकाणी समाज सुधारणेच्या चळवळी अमुक हे सगळं असेल, पण साहित्याने सुद्धा एक सूक्ष्म असा परिणाम केलेला असं वाटतं. म्हणजे कसं, उदाहरणार्थ की पण लक्षात करून घेतो यासारखी कादंबरी असेल, वामन मल्हारांच्या कादंबऱ्या असतील किंवा दलित साहित्यामधली पुस्तकं असतील, ग्रामीण साहित्यातली पुस्तकं असतील. कारण वाचक जेव्हा वाचतो तेव्हा तो वाचून टाकून देत नाही, त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. किंबहुना चांगलं साहित्य हे वाचकांच्या मनात प्रश्न निर्माण करतं आणि वाचकाला अंतर्मुख करणं हाच मुळी चांगल्या साहित्याचा हेतू असतो. आणि म्हणून एका अर्थाने समाजामधून साहित्य निर्माण होतं ही गोष्ट खरीच आहे, पण निर्माण झालेलं साहित्य हे स्वतंत्र होऊन पुन्हा समाजावरती परिणाम करत असतं. वा, कोतापल्ले सर, तुम्ही ही चर्चा अत्यंत उंचीवर आणून ठेवलेली आहे. यादव सर, मला ही चर्चा आणखी उंचावर न्यायची आहे. कलाकृती आणि वाचक अर्थात रसिक यांचं नातं कसं असावं? नातं म्हणजे रसिकाचं आणि कलाकृतीचं हे अनुभव स्वीकारणाऱ्याच असतं की नाही का. एखादी गोष्ट आपण आस्वादतो तेव्हा आस्वाद्य आणि आस्वादक असंच ते नातं असतं. बरोबर आहे. म्हणजे आस्वाद घ्यायची वस्तू आणि आस्वाद घेणारा यांच्यामधलं ते नातं असतं. म्हणजे आस्वाद्य म्हणजे ती वस्तू, आस्वाद म्हणजे तो जो घेतो
रिलेशन निर्माण होतं ते, आणि आस्वादक म्हणजे आस्वाद घेणार असं ते नातं असतं. बरोबर. ह्या आस्वादाचा परिणाम आपल्यावर होतो. कोणतीही वस्तू आपण खाल्ली की त्याचा परिणाम जसा शरीरावर होतो तसं साहित्यकृतीचा तुम्ही आस्वाद घेतला की त्याचा परिणाम तुमच्या मनावर, तुमच्या चिंतनावर, तुमच्या एकूण व्यक्तिमत्वावर होत असतो. कारण साहित्यकृती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एरवीच्या जीवनात आलेला तुम्हाला जो अनुभव आहे तोच एका समृद्ध स्वरूपामध्ये तुम्हाला तिथं अनुभवायला मिळत असतो, आणि कलावंताच्या मनावर, विचारावर, चिंतनावर त्याचा एक परिणाम होत असतो. आणि सर म्हणाले ते अगदी बरोबर आहे. सामाजिक बांधिलकीचं साहित्य विशिष्ट दिशेने जसं जातं तसं सामाजिक बांधिलकी नसलेलं तरी सुद्धा सामाजिक आशय असलेलं, लक्षात आलं का, असं साहित्य असतं ना. म्हणजे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे ही बालकवींची निसर्गविषयक जी कविता आहे ही सामाजिक बांधिलकीतून निर्माण झालेली नसेल पण सामाजिक आशय तिच्यामध्ये असतो. लक्षात आलं का. म्हणजे ती एक फुलराणी असते, तिचं एक लग्न होत असतं, मग वराडी येत असतात, मग ती लाजत असते, ती फुलत असते. ही सुद्धा एक समाजातली घटनाच असते नाही का. तर समाजाला अनेक असे कंगोरे आणि घटक असतात आणि ह्या घटकातून साहित्यकृती निर्माण होत असते आणि त्या सगळ्याचा परिणाम त्या आस्वादकावर होत असतो आणि त्याला बारीक सारीक घटनातील सुद्धा त्याला आम्ही सौंदर्य म्हणतो. ते सौंदर्य त्याला कळत असतं आणि त्याचं जीवन त्यामुळे समृद्ध होत असतं. हा साहित्यकृतीचा आस्वादकावर होणारा एक परिणाम आणि हा कलाकृतीचा परिणाम. काय आहे की पुष्कळदा असं होतं की एखादा लेखक जेव्हा लिहित असतो तेव्हा त्याचं लेखन आणि रसिक याच्यामध्ये पुष्कळदा नाते निर्माण होत नाही. अशी पुष्कळ उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. म्हणजे त्या काळामध्ये त्या लेखकाला चटकन वाचक वर्ग मिळेलच असं काही असत नाही. त्याची वेगवेगळी कारणं असतात. म्हणजे उदाहरणार्थ त्या समाजाची म्हणून एक अभिरुची असते. मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो की मराठी रंगभूमीवरती कोणती नाटकं चालतात असं जर तुम्ही बघितलं तर हलकी फुलकी, मनोरंजक, लोकांना आवडणारी, लोकांना हसवणारी अशा प्रकारची नाटकं ही चालतात. तर आता प्रायोगिक रंगभूमी किंवा ज्याला आपण एक्सपेरिमेंटल थिएटर असं म्हणतो, तर ह्या एक्सपेरिमेंटल थिएटरवरची नाटकं ही महत्वाची असतात, चांगली असतात हे आपण म्हणतो, पण ह्या नाटकांचे प्रयोग फारसे होत नाहीत. तेव्हा पुष्कळदा असं होतं की एखादा लेखक हा अशा पद्धतीचं जीवन चित्रित करतो, अशा पद्धतीचे विचार व्यक्त करतो की जे त्या काळातल्या रसिकांना झेपणारे असत नाहीत. आणि म्हणून कोणते लेखक त्या काळाने स्वीकारले आणि कोणते लेखक नाकारले किंवा त्यांची फार त्यांचा विचार केला नाही याचा सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने अभ्यास व्हायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ फुल्यांच्या काळामध्ये फुल्यांची चर्चा झाली पण फुल्यांचं लेखन कधी त्यांच्या काळामध्ये स्वीकारलं गेलं नाही. किंवा बी रघुनाथासारखा लेखक हा चांगलं लिहित होता पण तरीही त्याचा स्वीकार झाला नाही. तर ह्याची वेगवेगळी कारणं असतात. पुष्कळदा लोकप्रिय अशा प्रकारच्या लेखनाचे काही साचे असतात ते पुष्कळदा स्वीकारले जातात. म्हणून त्या कारणामध्ये आपला जाण्याचं कारण नाही, परंतु असं होण्याची शक्यता असते की एखादा महत्वाचा लेखक, एखादा महत्वाचा विचारवंत, एखादा महत्वाचा कादंबरीकार, कवी हे त्यांच्या काळामध्ये दुर्लक्षित राहण्याची शक्यता असते आणि असं सतत घडत आलेलं आहे. यादव सर, या सगळ्या वाङ्मय व्यवहारात समीक्षकाचं काय स्थान असावं? समीक्षक मुळामध्ये समीक्षक या शब्दाचा अर्थ असा आहे उत्तम रीतीनं पाहण्याची ज्याला दृष्टी आहे तो. म्हणजे ह्याचं स्थान काय असतं समीक्षकाचं साहित्याच्या क्षेत्रामध्ये, तर ज्या नव्या नव्या साहित्यकृती जन्माला आलेल्या असतात त्या, आता कोतापले सर म्हणाले त्याप्रमाणे त्या साहित्यकृती कित्येक वेळेला समाज हा सामान्यांचा असल्यामुळं त्या समाजाला त्या साहित्यकृती कळतच नाही कित्येक वेळेला. म्हणून उत्तम समीक्षकाचं पहिलं काम जर कुठलं असेल तर नव्या नव्या साहित्यकृती ज्या जन्माला येत असतात त्यांची समीक्षा अशा रीतीनं उत्तम रीतीनं करणं आणि अशा भाषेत करणं की ती सर्वसामान्य समाजाला साहित्यकृती कळायला त्या समीक्षेमुळं मदत होईल. म्हणून समीक्षकाला साहित्य व्यवहारामध्ये महत्वाचं स्थान असतं. पुष्कळ वेळेला कोतापले सरांनी जी उदाहरणं दिली तीच पुढे चालवायची असतील तर हलकं फुलकं विनोदी मनोरंजक स्वरूपाचं साहित्य जन्माला येतं आणि सामान्य लोकांना तेच महत्वाचं वाटतं. कित्येक वेळा सामान्य लोक गटागटाने जगत असल्यामुळं सामान्य साहित्यकृतींना प्रसिद्धी देण्यासाठी पुरस्कार सुद्धा देतात
आणि तो एक त्यांच्या प्रचाराचा भाग असतो. पण अशा वेळी समीक्षक समाजामध्ये साहित्याच्या क्षेत्रामध्ये ज्या काही अपप्रवृत्ती निर्माण होतात, म्हणजे आता त्यांनी जे सांगितलं की खोटं नाटक किंवा मनोरंजक साहित्यच लोकांनी वाचलं, पण हे साहित्य खरं कसं नाही, हे हलकं फुलकं कसं आहे, याच्यापेक्षा कोणतं साहित्य महत्वाचं आहे, याचीही भूमिका समीक्षक हा बजावू शकत असतो. म्हणजे वाचकांना साहित्यकृती उत्तम रीतीनं समजून देण्याची आणि तसंच वाचकांनी वाटेल त्या फालतू साहित्यकृतीच्या नादाला लागू नये म्हणून वाचकाला जागरूक करण्याची ही भूमिका समीक्षकाची असते. ही एक भूमिका आहे. आणखी एक महत्वाची भूमिका आहे. कित्येक वेळेला वाचकाच्या बाबतीत जे घडतं तेच साहित्यिकाच्या बाबतीतही घडत असतं. पुष्कळ वेळेला साहित्यिक हा भावनेच्या आहारी जाऊन आर्थिक कारणासाठी वाहवत जाण्याची शक्यता असते आणि लोकांना आवडेल अशाच प्रकारची साहित्यकृती निर्माण करण्याची शक्यता असते आणि अशी साहित्यकृती निर्माण करणं हे योग्य नाही. यामुळं तुम्ही वाचकांना बिघडवत आहात असं सांगण्याची भूमिका सुद्धा समीक्षकावर येत असते. वा यादव सर, म्हणजे समीक्षक हा सुजाण रसिक असतो. बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये आपण संपूर्ण वाङ्मय व्यवहार समजून घेतलेला आहे. कलावंत, कलाकृती, रसिक आणि समीक्षक यांचं नातं आपण जाणून घेतलेलं आहे. आजची चर्चा आपल्या अध्ययनामध्ये आपल्याला फार उपयुक्त ठरू शकेल. यादव सर आणि कोत्तापल्ले सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी इथे आलात, त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी आपले आभार मानतो. धन्यवाद.